नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच आपण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या काही घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. वॉर 20 मध्ये भारतानं पाकिस्तानचे 600 पेक्षा अधिक ड्रोन उडवून दिलेत. भारताच्या संरक्षण ताकदीचा पाकिस्तानला चांगलाच अनुभव आलाय. पाकिस्तानकडून सातत्यानं होणारा ड्रोनचा मारा भारतानं परतून लावला. या सर्व हल्ल्यांना उत्तर म्हणून भारतीय सैन्यानं जोरदार प्रतिकार केला आणि एकाच वेळी 600 पेक्षा अधिक ड्रोनला उडवून दिल्याची माहिती समोर आली. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी इस्रोची मोठी मदत भारतीय लष्कराला झाली. एअर स्ट्राईकच्या वेळी इस्रोचे सॅटेलाइट सैन्याला मदत करत होते. सीमेपलीकडून हवेत येणाऱ्या शास्त्रांची योग्य दिशा दाखवत होते. इस्रोचे 50 सॅटेलाइट कार्यरत आहेत आणि हे सर्व सॅटेलाइट केवळ भारतीयांच्या मदतीसाठीच होते, असं इस्रोचे चेअरमन व्ही नारायणन यांनी सांगितलं. भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान कसा दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे हे ठसवण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खासदारांची निवड करण्यात आली आहे. जगातील प्रमुख 7 ते 8 देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळ पाठवली जाणार आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ब्रह्मोस मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात असलेल्या पाकिस्तान सैन्याचं मुख्यालय आता इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पाकिस्तानला तब्बल अब्जावधी रुपयांचा खर्च करण्याची लागण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दोन्ही देशात अणुयुद्ध होणार होते, मात्र ते थांबवण्यात यश आल्याचं ते म्हणाले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हा दावा केला. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात तीव्र मोहीम आता सुरू झालेली आहे. ज्यांनी कोणी दहशतवाद्यांना मदत केली त्याचा शोध एसआयची टीम घेते. आतापर्यंत एसआयनं जम्मू आणि काश्मीरमध्ये 6 ठिकाणी छापे टाकले. पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारतानं कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली. हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानातून होत होते, मात्र आता भारताचं ऑपरेशन सिंदूर कशाप्रकारे यशस्वी झालं याची कबुली स्वतः पाकच्या पंतप्रधानांनी दिलेली. युद्धविरामासाठी भारतानं स्वतः फोन केला असा खोटा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलाय. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे अनेक पुरावे भारतीय लष्कराने दिले आहेत, मात्र अजूनही पाकिस्तानचा खोटारडेपणा सुरूच आहे. युट्यूबर ध्रुव राठी यांच्या पाकिस्तान विरोधी वक्तव्यानंतर पाकिस्तानात संताप व्यक्त होतोय. बॉयकॉट ध्रुव राठी आणि युट्यूब बंदीची मागणी पाकिस्तानी नागरिकांनी केली. ध्रुव राठीनं त्याच्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानला दहशतवादी देश आणि विश्वासार्हता नसल्याचं म्हटलं आणि त्यावरूनच आता पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त होतोय. पाकिस्तानला भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर त्यांना त्यांची विश्वसनीयता सिद्ध करावी लागणार आहे. पाकिस्ताननं काही दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण करावं असा आग्रह भारत करू शकतो. त्यामध्ये हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी लवकरच पाककडे केली जाणार आहे. पाकिस्ताननं बलुचिस्तानच्या 80% भागावरचं नियंत्रण गमावलं. भीतीमुळे पाकिस्तानी सैन्य राजधानी क्वेट्टामधून बाहेर पडत नसल्याची माहिती मिळते. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानची परिस्थिती बिकट झाली. पाकिस्तान मानवतेसाठी धोकादायक असल्याची टीका एमएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी केली. पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी आहे. जग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची पोलखोल करेल असं देखील ओवैसी यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची नावं जाहीर झालीत. काँग्रेसकडून 4 खासदारांची नावं देण्यात आली. त्या यादीत खासदार शशी थरूर यांचं नाव नाही, मात्र केंद्र सरकारनं शशी थरूर यांचं नाव यादीत टाकलंय. अनुभवी थरूर यांना काँग्रेसनं डावलल्याची चर्चा सुरू झालेली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाली. 2023 मध्ये कमिशन घेऊन व्हिसा घेऊन ती पाकिस्तानात गेली होती, मात्र तिचं पाकिस्तान उच्च आयुक्तालयातील कर्मचारी दानिशशी संबंध निर्माण झाले होते. पाकिस्तानी गुप्तचर एजंटशी तिने संपर्क ठेवला होता आणि संवेदनशील माहिती शेअर केल्याची माहिती समोर आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशात एआयनं देखील महत्त्वाची भूमिका बजावली. युद्धभूमीवर एआयचा वापर करत भारतानं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना रोखलंय. 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री झालेल्या लष्करी संघर्षात भारतानं एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पाकच्या हवाई हल्ल्यांना यशस्वीपणे रोखलं. एआयच्या मदतीनं पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. नागपूरमधील 43 वर्षीय सुनीता कारगिलमधून बेपत्ता झाली होती. तिनं पीओके बॉर्डर पार केली आणि तिला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याचा गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला
संशय आहे। दुसरीकडे सुनीताचं मानसिक संतुलन ठीक नाही असं तिच्या आईने सांगितलंय। स्थानिक पोलिसांकडून तिच्यावर चौकशी केल्याची माहिती तिच्या आईने दिली। आता आपण राज्यभरातल्या आणखी काही घडामोडी पाहणार आहोत। सुरुवातीला आपण अवकाळी पावसासंदर्भातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। पालघर, मुंबई, ठाण्यासह रायगडला येलो अलर्ट देण्यात आले। प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत। विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील 5 दिवस जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। जेजुरीत आज सकाळी दमदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे, तर कडेपठार मंदिराच्या पायरीवरून वाहणारं पावसाचं पाणी सोशल मीडियावर व्हायरल झालं। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी परिसरात पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलंय। भुईमुग, बाजरी तसंच जनावरांच्या चाऱ्याचं नुकसान झालंय। युवासेना नेते सचिन बांगर यांनी प्रशासनाकडे तातडीची मदतीची मागणी केली। नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलंय। निफाड तालुक्यातल्या भरोसा फाटा, गोळेगाव, गोंदेगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पाणी साचल्यानं शेतं अक्षरशः तळी बनलेली आहेत। ही दृश्य ड्रोनमध्ये पंडित मुदगुल यांनी टिपली आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि चांदवडमध्ये अवकाळीचा द्राक्ष आणि कांद्याला फटका बसलाय। काल वडनेर, भैरव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय। शेतात झाकून ठेवलेला कांदा भिजलाय, तर द्राक्ष बागेचे देखील अँगल उखडले गेले। अकोला जिल्ह्यातही वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय। विजांसह जोरदार पाऊस झालाय। मका, ज्वारी आणि केळी पिकांना फटका बसलाय। शेतकऱ्यांचं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आता प्रशासनानं केलं। जळगाव चोपडा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होते। जळगावात अमळनेर शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं थैमान घातलं। संत सखाराम महाराज यात्रेतील दुकानात पावसाचं पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अवकाळी पावसामुळे सांगोल्यात फळबागा भुईसपाट झाल्यात। हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांवर संकट ओढावलं। वाकीमध्ये शेतकऱ्याची केळी बाग, पपईची बाग भुईसपाट झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं। यवतमाळमध्ये गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसामुळे थैमान घातले, त्यामुळे दारवा तालुक्यातील बुलाईमध्ये अक्षय डुकरे या शेतकऱ्याच्या 5 एकर शेतातील भुईमुगाचं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी होती। बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आदिवासी बांधवांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। घरावरील संपूर्ण पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेलेत। अनेकांचे संसार उघड्यावर आले। नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले। संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजलेलं आहे। एकूण 25 घरांचं नुकसान झालेलं आहे। माळीवाडा, बंदरहट्टी परिसरात सर्वाधिक नुकसान झालंय। वाशिमच्या बांदोरामध्ये कृषी बाजार समितीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक संपूर्ण वाहून गेलं। या गंभीर घटनेची दखल आता कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी घेतलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी थेट दिल्लीहून वाशिमच्या प्रशासनाशी संपर्क साधला। त्यांनी तत्काळ शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले। राज्यात अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात बसलाय। नंदुरबारात पावसानं अनेक घरांचं नुकसान केलं। या पार्श्वभूमीवर नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दुर्घटनाग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले। राज्यातल्या पावसाच्या बातम्या आपण पाहिल्या, आता इतर बातम्यांचा देखील वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून।
बीडच्या परळीमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण झाली। या प्रकरणी 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तरी तर 3 ते 4 जणांचा शोध सुरू आहे। तरुणाचं अपहरण करून मग रिंगण करून त्याला अमानुष लाठाकाठी आणि बेल्टनं मारहाण करण्यात आली होती। मारहाण करण्यामध्ये समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीतेचा समावेश आहे। लोक मदतीला धावून आले म्हणून मी वाचलो, अन्यथा त्यांनी मला जिवंत सोडलं नसतं, अशा शब्दात बीड मारहाण प्रकरणावरून तरुण शिवराज दिवटेनं आपली आपबीती सांगितली। मारहाण करताना याचा संतोष देशमुख पार्ट 2 करू असं म्हणत होते, अशी माहिती देखील दिवटेनं पोलिसांना दिली। भारतानं जसं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर केलं तसंच बीडमध्ये देखील केलं पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली। छगन भुजबळांना 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्यात। नाशिक पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली। राहुल भुसारे असं या तरुणाचं नाव आहे। त्यानं त्र्यंबकेश्वरमधील फार्म हाऊसवर आयटीची धाड पडणार असून त्या दरम्यान आपण मदत करू अशी बतावणी केली होती। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं। एनआयएनं आयसिस मॉडेल प्रकरणी फरार अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि लल्ला लियाकत खान या दहशतवाद्यांना अटक केलेली आहे। मुंबई एअरपोर्टवरून त्यांना अटक झाली। 2023 मध्ये पुण्याच्या कोंडवा भागात आयडी बनवून त्याची चाचणी केल्याप्रकरणी त्यांना अटक झालेली आहे। इंडोनेशियाच्या जकार्तावरून ते मुंबईत दाखल होताच त्यांना ताब्यात घेण्यात आले। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेलला बॉम्ब न उडून देण्याची धमकी देण्यात आली। अनोळखी ईमेलवरून विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल आलाय। दहशतवादी अफजल गुरु आणि सॅकू शंकर यांना अन्यायकारक फाशी दिल्याचा या मेलमध्ये उल्लेख आहे। मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या 2 ड्रग तस्करांना खेरवाडी पोलिसांनी अटक केली। अटक आरोपींपैकी एक आरोपी हा नायजेरियन देशाचा नागरिक असल्याचं समोर आलंय। आरोपीकडून पोलिसांनी 41 लाख रुपये किमतीचा कोकेन अंमली पदार्थ हस्तगत केलाय। नागपूरमध्ये धर्माच्या नावाने एका विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारला। दयानंद आर्य कन्या विद्यालयातला प्रकार घडलाय। या प्रकरणी शाळा संस्था सचिवाविरोधात जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले। संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या कामावरून वाद झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनार यांनी आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात 3 तास बसूनही तक्रार दाखल केली जात नसल्याचंही त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। कैलास पवार असं या भाजपच्या कार्यकर्त्याचं नाव आहे। मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावर आलेल्या चिमुरडीला एका अनोळखी महिलेनं फसून पळून नेलं। तिच्या कानातील सोन्याचे रिंग आणि पायातील पैंजण काढून घेतलं आणि या महिलेनं तिला मोडनिंब येथे सुरू असलेल्या लग्न समारंभात सोडून दिलं। पोलिसांनी 6 तासात चिमुकलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले। दरम्यान फरार महिलेचा शोध सुरू आहे। धाराशिवच्या उमरगा शहरातील बायपास रोडवर भीषण अपघात झाला। या अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला। उमरगा शहराच्या बायपास रस्त्याकडे जात असताना टेम्पोनं दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की टेम्पोनं दोघांनाही अक्षरशः फरफटत नेलं। या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला। लातूर शहरातील अनधिकृत असणारी नारायणी ई टेक्नो स्कूल या खासगी शाळेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। ही खासगी शाळा इंग्रजी माध्यमाची आहे। 1 वर्षापासून शासनाची कुठलीही मान्यता न घेता राजरोसपणे सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पालकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या शाळेत येऊन तोडफोड केली। पुणे शहरातील अप्पर इंदिरानगर भागामध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे। या गँगनं रात्री वाहनांची तोडफोड केलेली आहे। नागरिकांना मारहाण देखील केली। यावर नागरिक बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेले होते, तेव्हा पोलिसांनी नागरिकांनाच उलट प्रश्न केले। पुण्यातील मुंडिया भागात महिलेच्या पर्समधून मोबाईल चोरी करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद झाली। 2 मुलांनी दुकानात आलेल्या महिलेच्या पर्समधून मोबाईल काढून तो पळून नेला। डोंबिवलीत एका व्यक्तीचा बार चालकाशी हुज्जत घालतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। ही व्यक्ती बार चालकाकडे दरमहा 20,000 रुपयांची मागणी करते, तसंच पोलिसांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करताना दिसते। डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारमध्ये हा प्रकार घडला।
तुळजाभवानी मंदिरामध्ये दारू पिऊन तोडफोड करणाऱ्या पुजारी अनूप कदमवर 3 वर्षांची मंदिर प्रवेश बंदी केलेली आहे. मंदिर संस्थांनं गैरवर्तनामुळे नोटीस दिल्याचा राग मनात धरून अनूप कदमनं मद्यपान करून मंदिर कार्यालयामध्ये काचेची तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. इंद्रायणी नदीच्या पूर रेषेतील बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाई करत हातोडा चाललाय. 29 बंगल्यांवर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कारवाई केली. पहाटेपासून पोलीस बंदोबस्तात पालिकेनं कारवाई सुरू केलेली आहे. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडण्यात आले. उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात सुदैवानं टळलाय. ऋषिकेश इम्सेतून केदारनाथकडे निघालेली एक एअर रुग्णवाहिका केदारनाथमधील हेलिकॉप्टर उतरायच्या अगोदरच क्रॅश झाली. या अपघातात कोणी जखमी झालं नाही. कानपूरमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे 2 अभियंत्यांचा मृत्यू झालाय. मयंक कटियार आणि विनीत दुबे अशी मृतांची नाव. त्या प्रकरणी आरोपी डॉक्टर अनुष्का तिवारी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तिच्या अटकेसाठी पथक पाठवलेली आहे. डॉक्टर अनुष्का तिवारीनं कमी खर्चात हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा दावा केला होता. काश्मीर हे काल पण आपलं होतं, आज पण आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील असं उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत म्हटलंय. देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्यासोबत असू. आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात असल्याचं देखील ठाकरेंनी बैठकीत म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या बैठकीमध्ये भाजप आणि पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत मोठं विधान केलंय. आमचं जहाज बुडणार नाही तर भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज हे बुडणार असं ठाकरे म्हणाले. तर शहा हे 3 पक्षांचे प्रमुख आहेत. सत्ता येते जाते, परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात असं विधान उद्धव ठाकरेंनी बैठकीत केलं. ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता असा दावा संजय राऊतांनी केलाय. फेब्रुवारी 2022 मध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकरांच्या घरावर ईडीचे छापे पडले होते. त्यानंतर राऊतांनी थेट गृहमंत्री अमित शहांना फोन केल्याचं या पुस्तकात म्हटलंय. राज्यभरातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेतला टॉप 50 मधून. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा, कारण हेअर ट्रान्सप्लांट करणं जीवावर बेतू शकतं. हेअर ट्रान्सप्लांट केल्यानं 2घांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. पण हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास. हेअर ट्रान्सप्लांट कराल तर जीवानं जाल. हेअर ट्रान्सप्लांटच्या नादात 2घांचा मृत्यू. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हेअर ट्रान्सप्लांट करताय तर ही बातमी पहा, कारण हेअर ट्रान्सप्लांट करणं 2 तरुणांच्या जीवावर बेतलंय. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक तरुण तरुणीला वाटत असतं. त्यामुळे डोक्यावर केस नाहीत असे अनेक तरुण अलीकडे सर्रासपणे हेअर ट्रान्सप्लांट करू लागलेत. मात्र हेच हेअर ट्रान्सप्लांट जीवघेणंही ठरू शकतं असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे 2 तरुणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. अनेक जण हेअर ट्रान्सप्लांट करतात, त्यामुळे हा दावा खरा आहे का? खरंच हेअर ट्रान्सप्लांटमुळे कुणाचा मृत्यू झालाय का असे सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे व्हायरल मेसेजची आम्ही पडताळणी केली. त्याआधी या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर 2घांचा मृत्यू झाला. शस्त्रक्रियेनंतर चेहऱ्याला सूज आली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांची चिंता वाढली आहे. खरंच हेअर ट्रान्सप्लांट जीवघेणं ठरू शकतं का? अशी ट्रीटमेंट सुरू असताना कुणाचा मृत्यू झालाय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी पोलिसांकडून अधिक माहिती मिळाली. इसमें प्रारंभिक जांच की गई थी, जिसमें कुछ ऐसे तथ्य मिले जिसपे ये जरूरी लगा कि उस पर विवेचना की जाए. इसके क्रम में एक अभियोग दिनांक 9 को रावतपुर पे डॉक्टर के खिलाफ पंजीकृत किया गया है, जिसमें विवेचना की जा रही है और जो भी साइंटिफिक एविडेंस हैं और अन्य जो साक्ष्य हैं उसको कलेक्ट किया जा रहा है. सध्या पोलीस तपास करतायत. मात्र तुम्हाला जर हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल तर काय काळजी घ्यायला हवी याबाबत आम्ही तज्ञांचा सल्ला घेतला. केवळ स्वस्त मिळतं म्हणून आपण कुठल्याही छोट्या क्लिनिकमध्ये कुठल्याही अनुभव नसलेल्या पात्रता नसलेल्या डॉक्टरकडे जर केशरोपण कराल तर जीव धोक्यात घालावा लागेल. केंद्र निवडताना
ज्या ठिकाणी तातडीची इमर्जन्सीची सुविधा उपलब्ध आहेत अशीच केंद्र निवडा. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. कानपूरमध्ये हेअर ट्रान्सप्लांटमुळे दोघांचा मृत्यू झालाय. ट्रीटमेंटमुळे दोघांच्याही चेहऱ्याला सूज आली. अचानकपणे त्यांची तब्येत बिघडून मृत्यू झाला. भारतात दरवर्षी 1.5 ते 2 लाख लोक हेअर ट्रान्सप्लांट करतात. नवीन तंत्रज्ञानामुळे हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सुंदर दिसण्यासाठी अनेक तरुण हेअर ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट घेतात. मात्र कानपूरमधल्या घटनेमुळे सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. आमच्या पडताळणीत हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळं 2 तरुणांचा मृत्यू झाल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.